वारीची तयारी वारकरी कसा करतो? वारकरी कोण आहेत? तर वारकऱ्यांच्यात मुख्यत्वे कोण आहेत? तर जे शेती करणारे शेतकरी आहेत तेच वारकरी आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची जशी जशी कामं उरकत जातात तशी तशी त्याची वारीची तयारी सुरू होत जाते. म्हणजे शेतकरी जसा शेतातली कामं उरकत जातो, म्हणजे आधी तर पीक काढणं, पीक काढल्यानंतर रानं तयार करणं, रान तयार केल्यानंतर वळवाचा पाऊस झाल्यानंतर नांगरणी करणं, नांगरणीनंतर रोहिणी नक्षत्रात पेरणी करणं आणि पेरणी झाल्यानंतर त्याला जो कामाचा मिळालेला विसावा असतो त्या विसाव्यात वारकरी काय करतो, तो शेतकरी काय करतो, तर तो वारीला जातो. आणि तो कसा जातो ह्याच्यात फार मोठी तात्विक भूमिका आहे बरं का. वारकरी म्हणजे कोण आहेत आणि वारकऱ्यांची तात्विक भूमिका काय आहे? तर वारकरी हा सर्वात मोठा कर्मयोग आहे. म्हणजे वारकऱ्यांचा परमार्थ कसा आहे? तर तो त्यांचा संसाराला धरून परमार्थ आहे. वारकरी वारीला जातो म्हणजे संसार सोडतो का? अजिबात नाही. तो आपल्या नित्य संसारातली प्रपंचातली कामं नेटानं करतो आणि त्यासोबत वारीला जातो. तसं शेतीची कामं उरकल्यानंतर त्याला जो मिळालेला विसावा आहे, तो विसावा मिळाल्यानंतर त्याचा जो आत्म्याचा विसावा आहे त्या विसाव्याकडे तो जातो, म्हणजे वारीला जातो. वारकऱ्याला विसावा कुठं असतो? विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर, संतांचं माहेर जे पंढरपूर आहे त्या पंढरीकडे तो जातो आणि अशी वारकऱ्यांची वारीची तयारी होत जाते. मग जशी शेतीची कामं उरकत जातात तसं तो वारीची तयारी सुरुवात करतो. आणि पंढरीच्या वारींचं वैशिष्ट्य असं बरं का, आपल्याला वाटतं की आषाढी आणि कार्तिकी या दोनच पंढरपूरच्या वाऱ्या आहेत, पण वास्तव मात्र वेगळा आहे बरं का. पंढरीच्या या 4 वाऱ्या आहेत. कुठल्या? आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ. आणि या 4ही वाऱ्यांचं वैशिष्ट्य असं आहे बरं का की उन्हाळ्या आणि पावसाळ्याच्या दरम्यान आषाढी वारी असते, पावसाळा आणि हिवाळ्याच्या दरम्यान कार्तिकीची वारी असते, हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दरम्यान माघीची वारी असते आणि उन्हाळ्याच्या दरम्यान चैत्री वारी असते. म्हणजे शेतीचा जो व्यवसाय चालतो ऋतूंवर आधारित, म्हणजे जशी जशी शेतीची पिकं निघत जातात, रिकामा वेळ मिळतो, त्या वारीला तो जातो. म्हणजे वारकरी होणं म्हणजे काय असतं? एखादा माणूस जेव्हा वारकरी होतो तेव्हा तो ज्या गुरूंकडून माळ घालणार आहे ते गुरु त्याला एखादी वारी देतात किंवा विचारतात की बाबा वारकरी झालास आता कुठली वारी करणार? तर तो कुठलीही सांगतो. आज जमली तर आषाढी, कार्तिकी, चैत्री किंवा माघी या 4ही वाऱ्यांपैकी तो कुठल्याही वारीला जातो. ह्या 4 वाऱ्या का बरं? आपल्याला असं दिसून येईल बरं का, महाराष्ट्रातला मुख्यत्वे करून समाज हा कुठल्या वारीला जातो? तर आषाढी वारीला जातो. आणि आषाढी वारीलाच का जास्त गर्दी असते? तर आषाढी वारीच्या दरम्यान त्याची जशी शेताची कामं उरकत जातात म्हणून मुख्य समाज हा आषाढी वारीला असतो. म्हणजे महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि आसपासचे जी काही प्रांत आहेत महाराष्ट्राच्या, त्या सर्व प्रांतातले झाडून लोक हे आषाढी वारीला असतात. आणि ही शेतीची कामं उरकून तो वारीला जातो. याच्या पाठीमागचा भाव असा आहे की तो भगवंताची वारी करतो, तो भगवंताचा प्रपंच करतो आणि तो भगवंत त्याचं तो शेत राखतो. तसं आषाढी वारीला मुख्यत्वे करून गर्दी कुठली? देशावरची. आणि कोकणातला जो मुख्यत्वे समाज आहे तो कुठल्या वारीला येत असेल तर तो कार्तिक वारीला येतो. का? तर आषाढी वारीच्या वेळी त्याची शेतीची कामं उरकलेली नसतात, त्याची जी काही भाताची कामं असतात ती कामं आषाढी वारीच्या दरम्यान चालू असतात. मग ती कामं जेव्हा उरकतात कार्तिक वारीच्या वेळी, तेव्हा कोकणातला झाडून समाज हा कार्तिक वारीला असतो. म्हणजे मुंबई, रायगड, तळ कोकण आणि संपूर्ण खालची कोकणपट्टी ही मुख्यत्वे करून कार्तिक वारीला असते. म्हणजे कार्तिक वारी पंढरपूरची, कार्तिक वारी आळंदीची या वारीला असते. यावरून आपल्याला दिसून येईल की वारकरी हा शेतकरी आहे आणि शेतकरी असून तो कर्मयोगी आहे. किती मोठं वैशिष्ट्य आहे. तो शेतकरी आहे, तो वारकरी आहे आणि तो सर्वात मोठा कर्मयोगी आहे. याचं कारण कर्मयोगी का बरं? कर्मयोगी यासाठी तो प्रपंच करतोच करतो पण त्यासोबत परमार्थही करतो. आणि प्रपंच आणि परमार्थ करताना तो परमार्थासाठी प्रपंच सोडत नाही आणि प्रपंचासाठी परमार्थही सोडत नाही. प्रपंच करता करता परमार्थ करतो
आणि परमार्थ करता करता प्रपंच करतो. या दोन्हीही कर्माचा जो योग साधतो, म्हणून वारकरी हा सर्वात मोठा कर्मयोग आहे. वारी चुकायाची नाही.